कुंभराशी आता खरी दिवाळी सुरू झाली आहे. माता लक्ष्मी तुमच्या नशिबात पैशांचा पाऊस पाडेल. कुंभराशींच्या जातकांनो, 3 सप्टेंबर 2025 पासून कलियुगाचे राजा राहू महाराज जागृत झाले आहेत. आणि विश्वास ठेवा, कुंभराशींच्या जातकांसाठी या कलियुगातील राजाचे जागरण हे एका वरदानापेक्षा कमी नाही. कुंभराशींच्या मित्रांनो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जर तुम्ही कुंभराशींचे जातक असाल तर तुम्हाला ठाऊक असेल, सध्या राहू महाराज तुमच्या लग्नात म्हणजेच पहिल्या भागात भ्रमण करत आहेत. तुमच्यावर शनीची 7.5 सुरू आहे. तेव्हा मी तुम्हाला सांगते की 7.5पेक्षा जास्त नकारात्मक परिणाम जर कोणी दिला असेल तर तो राहूने दिला आहे. पण आता काय झाले, 18 मे रोजी राहू महाराज तुमच्या लग्नात आले आहेत. तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील की राहू कुंभराशीत आल्यानंतर मोठे बदल घडतात. पण तसे काही घडले का? नाही ना. जर तुम्हीही वाट बघत असाल तर जीवनातील त्या बदलाची, तर कमेंटमध्ये लिहा मी तयार आहे. होय, कारण राहू महाराज वक्री गतीने चालतात. त्यांच्या डिग्र्या उलट चालतात. 3 सप्टेंबरला जसेच ते 23 डिग्रीवर येतील, म्हणजे वृद्धावस्थेतून युवा अवस्थेत प्रवेश करतील, तेव्हापासून पुढील 16 महिन्यात म्हणजे या वर्षाचे 4 महिने आणि 2026 ते 12 महिने राहू महाराज तुमच्या जीवनात एक भव्य बदल घडवून आणतील. राहूचा परिणाम सर्वांनाच चांगला नसतो, पण या काळात ज्या राशीला सर्वाधिक शुद्धीकरण आणि लाभ मिळेल ती म्हणजे कुंभराशी. कारण काय माहिती आहे, तुमच्या कुंडलीत राहू महाराज स्वतःच्या परमपित्र राशीत आहेत. ही अशी जागा आहे जिथे राहू महाराज यायला तर असतात. 18 वर्षात एकदाच त्यांना इथे येण्याची संधी मिळते. म्हणूनच 3 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या काळात हे ग्रह बलवान बनतील आणि तुमच्या जीवनात मोठी हालचाल करतील. जेव्हा राहू मीन राशीत होते तेव्हा त्या काळात त्यांनी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप नुकसान दिले. कोर्ट कचेरी, खटले, नोकरीतील अडथळे, प्रत्येक गोष्टीत नकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. जर तुमच्याही आयुष्यात गेल्या 2 वर्षात नुकसान झालं असेल तर कमेंटमध्ये लिहा हो, अगदीच बरोबर आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काही जण चांगल्या पगारावरून आता अर्ध्या पगारावर आले आहेत. काही जण बेरोजगार झाले, व्यवसायातही मोठे नुकसान झाले. पण आता तेच राहू महाराज जेव्हा कुंभ राशीत आले आहेत ते अगदी उलट घडवतील. ग्रह तोच, पण त्याचे स्थान वेगळे, आणि हाच ग्रहांचा खेळ आहे. राहू आता तुमच्या लग्नात बसले आहेत. या स्थानावरून पहिली महत्त्वाची गोष्ट घडते ती म्हणजे तुमच्या विचारसरणीतला बदल. तुमच्या आचार, विचार, स्वभाव, निर्णय क्षमता सगळ्या गोष्टींमध्ये परिवर्तन घडणार आहे. हे ग्रह अत्यंत शार्प माइंड देतात. हेच ते ग्रह आहे ज्यांनी देवतांनाही फसवलं होतं. म्हणूनच जेव्हा हे ग्रह तुमच्या व्यक्तिमत्वात बसतात तेव्हा व्यक्ती अत्यंत बुद्धिमान, चातुर्यवान आणि धूर्त बनतो. कधी कोणत्या परिस्थितीत काय बोलायचं, काय करायचं हे उत्तमपणे ठरवू शकतो. जर तुम्हाला जाणवेल की तुमच्यात निर्णय क्षमता वाढत आहे तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो. पण लक्षात ठेवा, हा लग्न भाव आहे आणि राहू हा असाच ग्रह आहे जो स्वभाव बदलत नाही. तो कॉन्फिडन्स देतो, पण तोच कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बदलला की व्यक्ती स्वतःच्या जाळ्यात अडकतो. म्हणूनच या 16 महिन्यात लक्षात ठेवा की शॉर्टकट रस्ता निवडू नका. रातोरात करोडपती होण्याचे स्वप्न बघून चुकीच्या मार्गावर गेलात तर राहू महाराज स्वतःचं तुम्हाला खाली. कॉन्फिडन्स चांगला, पण ओव्हर कॉन्फिडन्स घातक. म्हणूनच नेहमी सरळ परिश्रमी मार्गाने घ्या. तुमच्या मेहनतीवर, कर्मावर विश्वास ठेवा. तेव्हाच राहू महाराज तुम्हाला अनपेक्षित यश देतील. उदाहरणार्थ, कोणी तुम्हाला 1 रुपयाची वस्तू 50 पैशात देत आहे असं सांगितलं आणि तुम्ही ती लालचपणे ती विकत घेतली तर समजा तो 50 पैसे तुम्ही गमावले. राहू अशा प्रकारचा मोहमध्ये व्यक्तीला फसवतो. जर तुम्ही शॉर्टकट टाळण्याचा निर्धार केला असेल तर कमेंटमध्ये लिहा महाराजांकडे देव बृहस्पतीप्रमाणेच 3 दृष्ट्या असतात. पण राहूचा लाभ कायम लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. शिकण्यात एकाग्रता, चातुर्य आणि हुशारी वाढेल. जर तुमच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल काळजी वाटत असेल तर पुढील काही महिन्यात ती चिंता कमी होताना दिसेल. तर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंतित असाल तर कमेंट करा श्री स्वामी समर्थ. राहू महाराज माझा संततीला आशीर्वाद द्या. पण इथेच एक चेतावणी ही आहे,
हा भाव प्रेमसंबंध, रोमांस आणि आकर्षणाचा सुद्धा आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि प्रेमसंबंधात गुंतलात तर एकाग्रता ढासळू शकते, अभ्यास बिघडू शकतो. राहू मोह निर्माण करतो आणि मग याच दिशा बदलतो. तुम्ही तुमचं लक्ष फक्त ध्येयावर ठेवा. त्याचबरोबर पोटाशी संबंधित तक्रारी म्हणजे ॲसिडिटी, गॅस्ट्रिक किंवा अपचन यांची शक्यता राहू शकते. आहार आणि सवयी यावर नियंत्रण ठेवा. आता पाहूया राहू महाराजांची दुसरी दृष्टी सप्तम भावावर. हा भाव म्हणजे पती पत्नींचे नाते, पार्टनरशिप आणि दैनंदिन रोजगाराचे स्थान. दैनंदिन रोजगाराचे स्थान या दृष्टीने राहू महाराज तुमच्या करिअरमध्ये वाढ देतात. पार्टनरशिपमध्ये नवीन संधी निर्माण करतात. नवीन व्यवहार, नवी कॉन्ट्रॅक्ट्स, नवीन जोडण्या या सर्वात वाढ होईल. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर लिहा पार्टनरशिपमध्ये सावध राहील. पण राहूचा इशारा लक्षात ठेवा. सावध राहा आणि तपासून घ्या. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर सगळी हिशोबाची माहिती स्वतःकडे ठेवा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, कारण राहू फसवणुकीच्या गोष्टींमध्ये गोंधळ निर्माण करतो. सावधानी हटली की दुर्घटना घडते, हे सूत्र इथेही लागू आहे. पती पत्नींच्या नात्यातही हेच लागू होतं. तुमच्या व्यस्ततेमुळे जर तुम्ही जोडीदाराला वेळ देत नसाल तर लहान सहान गैरसमज वाढू शकतात. बोलण्यात संयम ठेवा आणि संवाद वाढवा. कमेंटमध्ये लिहा माझ्या नात्यात संतुलन राहो. आता इथे राहू महाराजांची भाव म्हणजे भाग्य, धर्म, पिताश्री आणि परदेश प्रवासाचा भाव. या भावावर राहूची दृष्टी गेल्यावर तुम्हाला भाग्याचा साथ म्हणजे काय असतो हे प्रत्यक्ष अनुभवता येईल. जे काम आत्तापर्यंत अडकत होते, जे निर्णय तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नव्हते, ते आता सहज पार पडतील. विदेश प्रवासात, परदेशात होण्याची इच्छा या सर्व संधी आता तुमच्यासमोर येतील की त्याच्या आरोग्याला सुधारणा मिळेल. जर तुम्ही परदेशात स्थायिक होण्याची इच्छा ठेवता तर कमेंटमध्ये लिहा भाग्याचा दरवाजा उघडतो. पण राहू महाराज इथे एक छोटा बदल करतात. ते धर्म, श्रद्धा आणि अध्यात्मापासून थोडे दूर नेतात. तुमचं लक्ष भौतिक गोष्टींकडे अधिक जाईल. म्हणून या काळात देवपूजा, ध्यान किंवा जप सुरू ठेवणे फार आवश्यक आहे. असे केल्याने राहूची नकारात्मक शक्ती नियंत्रित राहते. कमेंटमध्ये लिहा मी माझा जप सुरू ठेवणार. तर हे होते राहू महाराजांच्या रस्त्याचे प्रभाव. पंचम भावावर लाभ आणि बुद्धिमत्ता, सप्तम भावावर करिअर आणि नातेसंबंध आणि नवम भावावर भाग्य आणि प्रवास. या सर्वातून 80% फळ तुमच्या बाजूने आहे. फक्त उरलेले 20% ते नियंत्रणात ठेवायचं आहे. राहू महाराज तुमच्या जीवनात अचानक लाभ, प्रगती आणि भाग्याचा दरवाजा उघडणार आहे. पण त्यावेळी मोह, लालच आणि शॉर्टकटपासून दूर राहा. तुमचे कर्म स्वच्छ ठेवा आणि राहू महाराज तुमच्या परिश्रमांना फळ देतील. जर तुम्हाला वाटतं की हा काळ तुमचा आहे तर कमेंटमध्ये लिहा हा काळ सुरू झाला, माझा हा काळ सुरू झाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.